आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझ घडो त्या सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की उमापति महादेव की पवन सूत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा विठाला 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 महायोग पीठी तटी भीमरत्यम वरम कुंडलिकाय दातुं इंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पंचकृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारि, बरनो रघुबर विमल जसो जोदायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। आइए हनुमंत विराजे, आइए महाराज विराजे। किशोर जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल। आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देव प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर, की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, केव्हा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्यम। नाहीतर तुझी या सत्तेने
माझी बोलणे सूर्याशी चालाने तुझिया बाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ज्याच्या सत्यशिव वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्याच्या सत्तेने सर्व जगत चालते। या विश्वामध्ये या जगतामध्ये या पृथ्वी तलावरती प्रत्येक सजीव प्रत्येक जीव चालत असताना प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती फक्त आणि फक्त सत्ता असते ती भगवान परमात्माची। भगवान परमात्मा आपल्याला सुंदर असा नरदेह देतोय पण कशासाठी? देवी दिला देह भजना गोमाटा। जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी स्वतःचं हित नेमकं आहे कशामध्ये हे माणसाला समजलं पाहिजे। ज्याच्यासाठी भगवान परमात्म्यानं देह आपल्याला दिलाय नरदेह दिलाय त्या देहाचा उपयोग आपण त्याच कार्यासाठी त्याच कामासाठी केला पाहिजे। कारण तुम्हाला सांगेल निमित्त कशाचं आहे सर्व महाराष्ट्राला नाही सर्व देशाला माहिती आहे। कीर्तन आहेत कशामुळे? 1 महिन्यापासून आरक्षणानिमित्त कीर्तन करते मी। त्याच्यातले 10-15 कीर्तनं झाली असतील, अजूनही कीर्तन भरपूर आहेत बाकी चालू आहेत कीर्तनं। पण तुम्हाला सांगेल मी एक मराठा म्हणून माझ्याकडे काहीतरी भगवान परमात्म्यानं सेवा दिली आहे। जास्त काही आपण करू शकत नाही निमित्त सगळ्याला माहिती आहे। कारण जेव्हा आपण प्रसंग पाहू जेव्हा आपण वेळ पाहू इथं बसल्याच्या नंतर प्रत्येक मराठ्याच्या अंगामध्ये एवढं रक्त सळसळ करतंय भगवं रक्त। जेव्हा सराटी अंतरवलीला जातो ना आपण तेव्हा कळतो मराठा म्हणजे काय आहे नेमका। महाराष्ट्राचा माणसाचा समाज आपल्याला डोक्यावर घेतो पण डोक्यावर घेण्याच्या अगोदर समाजाचा तेवढा विश्वास आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागतो। हे मात्र माणसानं शिकलं पाहिजे। का तुम्हाला सांगेल मी निमित्त सगळ्याला माहिती मी सांगण्याची आवश्यकता नाही। कालच मला दादांनी सांगितलं आदरणीय हरिभक्त परायण या परिसरामध्ये ज्यांच्यामुळे मला कीर्तनाला येण्याचा योग आला हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव माझ्यावरती नितांत मुलीसारखं प्रेम करणारे आमचे शांताराम दादा जाधव सरपंच आहेत। त्यांनी काल कॉल केला आणि नेमकं त्यांच्याच गावामध्ये पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझं कीर्तन 1 वर्षापूर्वी झालं होतं बरोबर मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवशी। या परिसरात दादांच्यामुळे येण्याचा योग आला पण दादांची इच्छा काल मला सांगितलं ताई आमच्या परिसरामध्येही साखळी उपोषण चालू आहे आमरण उपोषण चालू आहे आमची इच्छा आहे की तुम्ही कीर्तनासाठी या। काय काय सांगितलं असेल पूर्णजण प्रत्येक जण फोनवरती सांगत असताना सुद्धा ज्या वेदना असतात अंतकरण जे बोलतं ज्या वेदना बोलतात ना ते फोनवरती आपल्याला कळतं माणसं किती गहिवरून सांगतायत। तर पण सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वच मराठा बांधव इथं एकाचं कोणाचं नाव नाही कारण गरज सगळ्यांची आहे। आपण सर्व एकत्र आहोत। मराठा ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय विशेषतः या हिंदू धर्मामध्ये झालाय तो प्रत्येकजण मराठा आहे। आपण इथं कोणत्या जातीचा कोणत्या याचा विरोध करण्यासाठी नाही आलेलो आहेत। आपण आपला अधिकार आपल्याला पाहिजे आपला हक्क आपल्याला पाहिजे म्हणून आपण सर्वजण एकत्रित आहोत आणि आपण एवढा मोठा लढा घेऊन चाललो आहेत। पण प्रत्येकजण कोणी आत्महत्या करत आहे जेव्हा पाहू ना प्रकरण जेव्हा आपण मोबाईलवरती पाहून एवढं डोळ्यामध्ये पाणी येतं प्रत्यक्षात पाहणाऱ्यांची अवस्था काय असेल। जास्त लांब तुम्हाला सांगण्याची गरज नाही बाकी परिचय मी नंतर देईल तुम्हाला पण मला राहत नाही इकडे कीर्तनाला येण्याच्या अगोदर मी आज सराटी अंतरवालीवरून आले कारण मनोज दादा जरांगे पाटलांच्या शेजारी मी राहते। त्यांचं आयुष्य काय आहे फक्त मला माहिती आहे कारण जेव्हा आम्हाला कळतही नव्हतं लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो आहेत। आज 20 वर्षापासून 25 वर्षापासून माणूस फक्त आणि फक्त मराठ्यांसाठी लढा देतोय। स्वतःची जमीन विकली त्यांना घरी काही नाही त्यांच्या मातीचं घर आहे वरती पत्रे आहेत। सांगता सांगता जर रडायला आलं तर तुम्हाला बोलणंही नाही होणार मला कारण जसं आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून मी त्यांना पाहतेय। मला माहिती त्यांचं काय त्यांना दुःख काय आहे तर नेमकं घरी जर तुम्ही गेले तर घरी काही नाही भिंतीच्या अगदी मातीच्या भिंती आहेत 4 आणि वरती पत्रे आहेत घरी काही नाही त्यांच्या। 2 एकर जमीन विकली त्यांनी उपोषणासाठी आरक्षणासाठी आंदोलनासाठी पण समाजासाठी लढा द्यायचं मी सांगेल तुम्हाला भावासाठी लढणारे भरपूर आहेत। भावाचे भांडणं होते भावासाठी बहिणीसाठी घरासाठी प्रपंचासाठी परिवारासाठी लढणारे अनेक आहेत पण मराठ्यासाठी आणि माणसासाठी जगासाठी लढणाऱ्यांना
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज म्हणतात ते आहेत मनोजदादा जरांगे पाटील. माणूस असावा कसा, माणसानं जगावं कसं, जन्माला आलोय पण काहीतरी कीर्ती करायची. समाज वेडा नाही कोणालाही डोक्यावर घेण्यासाठी, कोणाला डोक्यावर घेत नाही, तो डोक्यावरही घेतून पायाखाली तोडतो. पण समाजाचा तेवढा विश्वास प्राप्त जर करून घेतला ना, आज जर त्यांच्या मनात आला असतं, थोडी जरी लालची मनात आली असती ना, करोडपती झाले असते, ते करोडपती झाले असते, कोणत्याही गोष्टीची कमी पडली नसती. पण आज 2 महिने झालेत, 4 महिन्यापासून माणसानं घराचं तोंडही पाहिलं नाही, लेकरांना पाहत नाहीत. ते त्यांनी जेवढे आंदोलन केलेत आजपर्यंत, प्रत्येक आंदोलनामध्ये माझं एक कीर्तन झालेलं आहे आणि त्यांनी स्वतः बसून माझं कीर्तनही ऐकलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण एखाद्याची परिस्थिती, एखाद्या मोठ्या माणसानं काहीतरी करावं ही मोठी गोष्ट नसती हो. खूप काही पैशानं श्रीमंत आहे, खूप काही जमीन आहे, खूप काही प्रॉपर्टी आहे म्हणून समाजासाठी लावतोय असं नाही. जीवावर उद्धार होणारा माणूस तेही समाजासाठी एकमेव माणूस आहे. आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांना, राजा आमच्यासाठी तुम्ही पुन्हा या, आमच्यासाठी पुन्हा जन्म घ्या. आलेत शिवाजी राजे, पण कोण? मनोजदादा जरांगे पाटलाच्या रूपानं आलेत. आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण माणसाची काय अवस्था आहे. जेव्हा अंतरवालीला जाल तुम्ही, 14 तारखेला गेला असताल तुम्ही, पण आत्ता जा काय परिस्थिती कळेल तुम्हाला. इकडं आपण कितीही गेलो, लोक सेल्फ्या काढतात, फोटो काढतात, त्यांच्याजवळ जातात, पण आता सध्याच्या काळामध्ये जा, त्यांच्याकडे पाहून त्यांच्या जवळही उभं राहा वाटत नाही. कारण मी सकाळी पाहून आले त्यांना. अन्न पाण्याचा त्याग करणं एवढी सोपी गोष्ट नाही हो. त्या आईचं, त्या लेकरांचं काय अंतकरण म्हणत असेल. आपला बाप आज मरणाच्या दारात उभा आहे, तोही समाजासाठी, पण माणूस अजिबात माघार घ्यायला तयार नाही. तिथं गेल्याच्या नंतर माणूस फक्त लांब उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहतोय, तिथून जावंही वाटत नाही. पण विनंती आपण सगळ्यांच्या माध्यमातून करायची आहे. सरकारला सांगणं आपलं, लाख गेले तरी चालतील, पण आपला लाखाचा पोशिंदा जर गेला तर खूप वाईट परिस्थिती होईल, सांगेल मी तुम्हाला. कारण तो जगला पाहिजे, तो जगणं फार गरजेची गोष्ट आहे. सगळा समाज तिथे जाऊन रडतोय. मनोजदादांना फक्त विनंती करतायत, दादा तुम्ही काही करू नका, जेवण करू नका, तुम्ही अन्न खाऊ नका, पण आमच्यासाठी रोज फक्त 1 घोट पाणी घ्या. 1 घोट पाणी घेत नाहीत का? खूप जणांनी सांगितलं तुम्हाला काही पदवी पाहिजे का? मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं हीच माझी खूप मोठी पदवी सांगता येते. हीच खूप मोठी पदवी आहे, दुसरं काही नाही पाहिजे मला. आणि माघार घेणारे ते नाहीत. एकदा घरातून माणूस बाहेर पडला समाजासाठी, बायकोला सांगितलंय, आम्ही स्वतः भाषण ऐकलंय, बायकोला सांगितलंय परत जर आलो तर तुझा, आणि नाही आलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राह. कोण सांगणार आहे असं? मी सांगेल तुम्हाला, माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसाला लढावं कसं मनोजदादा जरांगे पाटलाकडून शिकावं. जेव्हा परिस्थिती तिथं जाल तुम्ही, आज मी काही व्हिडिओ पाहिले, कंटिन्यू तिथं राहून बसणं, तिथून पाहणं होत नाही आपल्याला. मोबाईलवरती पहा तुम्ही, हातामध्ये माईक आहे, थरथर हातपाय कापतायत, बोलता येत नाही, उठून बसता येत नाही, लोडाला कवटाळून बसलेत, माईक हातामध्ये घेतलाय तर हातपाय थरथर कापतायत, हातातून माईक गळून पडलाय त्यांच्या, बोलता येत नाही, झोपून बोलतायत. जास्त दिवस बोलणार नाही, 2-3 दिवस. आज 2 दिवसात जर काही निर्णय घेतला तर ठीक आहे, पण 3-4 दिवसाच्या नंतर माझी परिस्थिती वाईट होईल, मी तुम्हाला पाहू शकणार नाही. पण आज आम्ही पाहिलंय, बरंच डोळे उघड झाप चालू होती त्यांचे, बोलणं तर दूर राहिलं. मलाही तुम्हाला सांगणं आहे, लाखासाठी समाजासाठी आज मरणाच्या दारामध्ये मनोजदादा आपल्यासाठी आहेत, पण आपण त्यांनाच जाणलं पाहिजे. आपण सगळ्यांनी विनंती करायची, भगवान परमात्म्याला, देवा आम्हाला काही देऊ नको, काहीच देऊ नको, पण आमच्या वाघाची जी विनंती ना, ती विनंती फक्त मान्य व्हावी, आणि आमचा वाघ कायम आमच्यावरती या महाराष्ट्रामध्ये राज्य करत राहावा. सगळ्यांनी आपण विनंती करायची. मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक जणांना जरी रोज रोज नाही जाणं झालं तर या 2-4 दिवसामध्ये रोज एक जरी गाडी, एक माणूस जरी तिथे जाऊन पाहून आला ना, तरी तुम्हाला कळेल नेमकं काय पद्धत आहे. आपण इथे बसून एवढं आहे. दुसरं सांगते तुम्हाला, तिकडे मनोजदादा जरांगे पाटील आहेत, हे तर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज, पण त्यांचाच भाऊ आज इथं आपल्यासाठी आपल्या समोर आहे. इथं बसून आपण पाहतोय, आम्ही दादाला पाहतोय आपण इथं बसून. तुम्हाला सांगू मी,
घरदार प्रॉपर्टी सगळं काही त्यांच्या घरी आहे, स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, पण अशाही काही परिस्थिती आहे आमच्याच भावांना शिक्षण घेऊ नये, नोकऱ्या भेटत नाहीत, आत्महत्या करण्याची वेळ येते, म्हशी मागं जाण्याची वेळ येते, आरक्षण मागत नाही आम्ही गव्हाण तांदूळासाठी, आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे। हुशार आहेत व आपले लेकरं। इकडे जर शेती करावी, शेतीमध्ये पाऊस नाही, भरपूर मी परिस्थिती पाहते, महाराष्ट्रामध्ये फिरते, पाऊस नाही, शेतकऱ्यानं करायचं काय, फक्त म्हणण्यापुरता बळीराजा नाही, शेतामध्ये पाऊस नाही, पीक पिकत नाही, पीक पिकवण्यासाठी मजूर लावावं लागतात, जेवढा खर्च केलाय तेवढा खर्च निघून जातोय, पीक आपल्याला मागं काही उरत नाही, जरी पीक निघलं त्याला भाव लागत नाही। आणि इकडे पोरं शिकायला गेली, हुशार लेकरं आहेत, गावामध्ये पहिला दुसरा, शाळेत पहिला दुसरा, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पहिले येतात, पण वडिलांना लेकरांना भरण्यासाठी फी नाही, पैसे नाहीत म्हणून लेकरांना घरी राहावं लागतंय। आपल्या या वाघानं सगळ्या मराठा जातींसाठी, या मराठासाठी, या समाजासाठी एवढा मोठा लढा हाती घेतलाय। सर्वांनी फक्त एकच विनंती करायची आहे भगवंताला, छत्रपती शिवाजी महाराज मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजामध्ये लाखाचा पोशिंदा म्हणून, आपला वाघ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज म्हणून आपल्यामध्ये अवतरलेले आहेत। पण भगवंताला प्रार्थना करायची, आमच्या देवानं, देव आहे आपल्यासाठी, तो देव आहे आपल्यासाठी, आमच्या देवानं जी विनंती केली, जो अट्टहास धरलाय, ती इच्छा भगवंताला प्रार्थना करायची, तेवढी इच्छा आमच्या वाघाची, आमच्या देवाची पूर्ण होऊ द्या। मी तुम्हाला सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी काळ आपण बघितला, कीर्तन फक्त निमित्त आहे आपल्याला, पण मला जी परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगायची। पहा, याच्यात अजिबात खोटं नाटं अजिबात काही सांगणार नाही मी तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही तिथे येऊन चौकशी वगैरे कराल तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल परिस्थिती काय आहे। 2 दिवसाचा प्रसंग सांगते। मनोजदादा जरांगे पाटलाच्या मुलीनं फोन केला होता वडिलाला, बापाला म्हणजे मनोजदादांना फोन केला, पण दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला, दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला। त्या पत्रकारांनी विचारलं, जे मुलाखत घेतात त्यांनी विचारलं, तू दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला का? तिने उत्तर काय दिलं माहितीये? मोबाईल होता आमच्याकडे, मोबाईल आहे आमच्याकडे, छोटासा मोबाईल आहे, पण मोबाईलमध्ये टाकण्यासाठी, बॅलन्स टाकण्यासाठी पैसे आमच्याकडे नाहीत, म्हणून दुसऱ्याकडून फोन केलाय। एवढी वाईट परिस्थिती असताना कोण बाप समाजासाठी, कोण माणूस लढणार आहे? काही गोष्टी तुम्हाला माहितीत, काही माहिती नाहीत, पण पहिल्यापासून मी पाहते, 2 एकर जमीन विकली फक्त समाजासाठी, पण कधी घरच्यांना सुद्धा विरोध केला नाही। मला सांगा, आपलं लेकरू 2 दिवस जरी आपल्याला दिसलं नाही तर आईचं अंतकरण गहिवरून येतं, पण जिचा वाघ मरणाच्या दारामध्ये 2 महिन्यापासून लढतोय, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल सांगा ना तुम्ही? तिची किती प्रार्थना असेल देवाला? कोणाला वाटतं का माझ्या लेकराला मी गमून बसावं? सरकारला विनंती आमची की आमचा लाखाचा पोशिंदा कोणाकडे तरी भाऊ म्हणून, कोणाकडे तरी नातू म्हणून, भाऊ म्हणून तरी पाहिलं पाहिजे। जेव्हा आपण आईचं अंतकरण घेऊन पाहायला जाऊ ना त्यांना, तेव्हा माणसाच्या लक्षामध्ये येते काय परिस्थिती असते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे लढायचे, स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे, मावळे प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे। तर शिवाजी महाराजांकडे विनंती करायचे, काय राजा द्या की एकदा संधी, अमित दादा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, उपोषण करतो इथं बसून, का ते म्हणतायत मनोज दादाला, राजा द्या की एकदा संधी, कशाची? मरायची संधी। फक्त तिकडून त्यांनी विनंती करावी, त्यांनी तिकडून आदेश करावा, आणि सर्व महाराष्ट्रामध्ये, सर्व देशांमध्ये मराठा समाजातील सर्व माझे तरुण बांधव, सर्व मावळे आज त्या प्रत्येक शब्दाला जागतायत। शिवाजी महाराजांना सांगायचे, राजा द्या की एकदा संधी, कशाची संधी? मरायची संधी मागणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते, मरायची संधी मागायचे। तुम्हाला याही पुढे जाऊन सांगेल। पहा, एका मावळ्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ले जिंकत असताना, लढाई करत असताना कोपरापासून हात तुटले आणि गुडघ्यापासून पाय तुटले। शिवाजी महाराजांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी त्याला भेटण्यासाठी जायचंय। त्याच्या झोपडीवरती गेले, जाऊन पाहिलं, डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं। शिवराय म्हणतात, का रे, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी, रडतोयस का तू? उत्तर फार सुंदर दिलं। तो म्हणतो, राजा हात तुटले म्हणून रडत नाही, राजा पाय तुटले म्हणून रडत नाही, हात पाय तुटलेत
मी आता संसार प्रपंच करू शकत नाही, मला वेदना होत आहेत, याच्यासाठी रडत नाही राजा, एकाच गोष्टीसाठी डोळ्यात पाणी आहे राजा, ऐका ना. कोणत्या गोष्टीसाठी? तो मावळा सांगतोय राजा, या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा, म्हणून मी रडतोय राजा, म्हणून मी रडतोय राजा. स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी, बलिदान देण्यासाठी तयार व्हायचे. आपणही लक्षामध्ये घेतलं पाहिजे, म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणावं, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव. टाळी वाजवायची सर्वांनी, जय शिवराय. हरी बोल, जय हो. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडले असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत. पण इथे शूरवीर देखील जन्माला आली आहेत. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला तीन सजावत देश को, सती संत और शूर, तीन लजावत देश को, कपटी कायर क्रूर. तीन सजावत देश को, सती संत आणि शूर, तीन लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी शूरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा, मातेकडे फार मोठी जबाबदारी आलेली आहे. महिला मंडळांनी संस्कार लावायचे कसे संस्कार? छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊंनी जे संस्कार लावले ते संस्कार लावायचे कोणते संस्कार? जरांगे पाटलाला जे संस्कार आहेत ते संस्कार लावायचे. प्रत्येक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भूमीमध्ये, या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक तरुण, प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जो कोणी या मराठा आरक्षणासाठी लढा देतोय ना, लावायचे संस्कार तसे. मी सांगेल तुम्हाला, मातीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि त्या वीरांनी, त्या शूरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा,
या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, वीर शूर जन्माला आली आहेत, म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळा पावन तो देश, 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 जेथे हरचे दास जन्म घेती, जेथे हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, जेथे हरचे दास जन्म घेती, जेथे हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलीत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, आपण जर संत महात्म्यांचा अधिकार पाहावयास गेलो, माऊली ज्ञानोबारांचं चरित्र जर पाहिलं, प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती केली, जीवनाचा उद्धार करून घेतलाय. पण प्रत्येक संतांकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी बोध घेण्यासारखे गुण आहेत. आपण जर माऊली ज्ञानोबारांचं चरित्र जर पाहिलं, विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबारांना म्हटलं जातं. विश्वामध्ये माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय, म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम आईसे. मी सांगेल पहा, काही काही महिला मंडळी, पुरुष मंडळी, अबाल वर्ग आम्हाला सांगत असतात कधी कधी, ताई आमच्या काळामध्ये शिक्षण नव्हते. महिला मंडळ अगदी म्हातारे मावशी सांगतात, आमच्या काळात शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, शिक्षण होते, आरक्षण नव्हतं. आताही नाही, आम्हाला शिकता नाही आलं, इच्छा असूनही आम्हाला शिक्षण घेता आलं नाही, वाचता लिहिता येत नाही ताई आम्हाला, खूप हुशार होतो पण शिकता नाही आलं, अक्षर ओळखही आम्हाला नाही. पण 4 वर्षापासनं फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती आम्ही बोट फिरवत आलोय. आज 4 वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावरती झाली आहे आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. माणसं अनुभव सांगतात. माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची खूप आवश्यकता असते. पहा, मी सांगेल माणसाला जीवनामध्ये ज्ञान किती महत्त्वाचं आहे. प्रपंच करत असतानाही, परमार्थ करत असतानाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर पाऊल टाकला तर प्रत्येक माणसाला त्या क्षेत्रामधलं ज्ञान पाहिजे, सखोल अभ्यास पाहिजे. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. पहा, पहिला आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? अज्ञ एखाद्या गोष्टीतलं काहीच समजत नाही तरी सुद्धा आपण मधी मधी बोलणं म्हणजे आपलं अज्ञ आहे, आपण अज्ञानी आहेत. मी सांगेल आपल्यासारखं समजण्यासारखं उदाहरण आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ. एखादा लहान मुलगा जर एखाद्या मोठ्या माणसाला काहीतरी नको ते बोलला तर त्याची आई म्हणते ना, दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं का, का तो अजून अज्ञानी आहे, तो अजून अज्ञानी आहे. दुसरे आहेत तज्ञ. तज्ञ कोण? एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ. मी सांगेल तुम्हाला माहिती असेल, आपण जसं की डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जाता, हाडं जर चेकअप करायची असतील तर स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. ते आहेत तज्ञ. एकाच विषयातलं कळतं आणि सगळ्याच विषयातलं सगळंच ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केले म्हणून माऊली ज्ञानोबारायांसाठी म्हटलं जाते. पहा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर,
ऐश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. काही काही सांगतात ताई परमार्थ करणं होत नाही आम्हाला, प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे आहे. त्यांनी फक्त संत सावता महाराजांचं चरित्र पाहायचं. कांदा मोळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझारी. संत सावता महाराजांनी सांगितलंय विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. किंवा देवनटला नाना परी भरुनी उरला चाराचारी. देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. मला सांगा महिला मंडळी, आपण जेव्हा परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही, तुम्ही सांगता मला कीर्तन भजन आम्हाला ऐकणं होत नाही. मला सांगा तुम्ही जेव्हा आपण प्रत्येक क्रिया प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम करत असताना संत सावता महाराजांनी सांगितलंय आपण प्रत्येक काम प्रत्येक कार्य करत असताना त्याच्यावरती आपलं लक्ष असणं, तेच काम आपण चोखपणे पूर्णपणे पार पाडणे हाच आपला खरा परमार्थ आहे. प्रामाणिकपणे ते काम आपल्याला पार पाडायचं आहे. संत सावता महाराजांचा अधिकारण जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत. अखंड कंठामध्ये माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. एवढंच नाही, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. किंवा अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. किंवा तुका राम आणि नाम घेता कापियम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते आहे जगद्गुरु तुकोबाराय. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी आहे. साधकांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. हित जागणं म्हणजे तरी काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य माता पिता तयाची अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता, जो असे जागता आपुलिया हिता, जो असे जागता आपुलिया हिता, जो असे जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी कन्यापुत्र होतील सात्विक. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी कन्यापुत्र होतील सात्विक, कुळी आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता टाळी वाजवा एकदा दादांसाठी.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, जो आपलं हित साधतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची या, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. हिताच्या ठिकाणी जागा राहणं अत्यंत गरजेचं आहे. हित जागणं म्हणजे तरी काय, हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय, हित जागायचं कसं हे जर शिकायचं असेल, आपले अमित दादा आणि मनोज दादा जरांगे पाटील सर्व जे काही मराठा आरक्षणासाठी जेवढे काही तरुण बांधव आमरण उपोषणासाठी तयार झालेत त्यांच्याकडून शिकावं. त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे का. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. मला सांगा, आजपर्यंत एवढ्या मोठ्या सभा झाल्या, आज प्रत्येकानं सभा घेतल्या, कोणी 500 रुपयानं माणसाला बोलवलं, कोणी 1000 रुपयानं बोलवलं, काही मध्ये खाल्ले पैसे. पण एवढे पैसे कधी, एवढे माणसं कधी जमा झाले का पैसे देऊन सुद्धा. त्या दिवशी किती पैसे दिले तुम्हाला सांगा मला. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस स्वतःच्या जेवणापासून पाण्यापासून स्वतःची तयारी करून 14 तारखेला तिथे आला होता. मी सांगेल, फक्त आंतरवालीन माझं गाव 3 किलोमीटर अंतर गाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कीर्तन झाले सगळ्या लोकांचे अगोदर 2-4 दिवस कॉल चालू होते, ताई आम्ही येणार आहेत बरं का, आम्ही येणार तुमच्या घरी, सगळ्यांची व्यवस्था केलेली. पण एकाही माणसाला एवढी गर्दी होती की घरीच येता नाही आलं. का, फक्त आणि फक्त 10-15 फूट अंतरावर जाण्यासाठी सुद्धा अर्धा तास लागत होता. गाड्याच निघत नव्हत्या. कोणाला 1 रुपया नाही का. मनोज दादांनी सांगितलंय, प्रत्येक माणूस बोलवलं म्हणून सरकाराला आमचं बळ दाखवायचं म्हणून आला नव्हता. प्रत्येक जण आपोआपल्या वेदना घेऊन तिथे आल्या होता. प्रत्येकानं आपल्या वेदना घेऊन जास्त लांबचं सांगत नाही. माझ्या लहान बहिणीचा प्रसंग सांगते तुम्हाला. माझी लहानी बहीण नीटची तयारी करते लातूरला. मागच्या वर्षी पेपर दिला तिनं, पेपर दिला, MBBSची तयारी करत होती. मागच्या वर्षी तिला 547 आले मार्क. किती, 547. फक्त 10 मार्कावरून राहिली. कशामुळं, आरक्षण नसल्यामुळं. आता परत रिपीट करते. एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस जागे राहतात, कारण मला माहिती आहे रात्रंदिवस एक करून ते अभ्यास करतायत. वर्षभर का आमचा MBBSला नंबर लागेल जेव्हा पेपर होतोय आणि त्यांच्या लक्षात येतंय जिला आमच्यापेक्षा 50-30% कमी ती लागते MBBSला, मी जर लागत नसेल तर का आत्महत्या करू नये त्यांनी, का त्यांची परिस्थिती होणार नाही. पण सगळ्यांचं अंतकरण, सगळ्यांचं दुःख जाणलंय फक्त मनोज दादानं. 14 तारखेला एवढा मोठा समाज आला, एवढे माणसं आले तिथे. प्रत्येक जण आपोआपल्या वेदना, आपलं दुःख घेऊन आला होता. नजर पुरत नव्हती इथपर्यंत. वरती जे ड्रोन लावलं होतं ना त्याला सुद्धा प्रश्न पडला की माणसं आहेत किती नेमकी. का 30-30, 40-40 किलोमीटर अंतरावरती गाड्या लावल्या होत्या. 30 किलोमीटर, काही माणसं 20-20, 30-30 किलोमीटर पायी चालत आले, पण तरी त्यांना समोर येता नाही आलं. एवढा समाज आला होता. आपण पाहतो काही जण याला कोणी किती मधी पडलं, किती बळी पडलं, पण मराठा कोणाला आवडणारा समाज नाही. का, सर्वांची एकी झाली, सगळ्यांची ताकद एकत्र आली आहे. पण आपणही दाखवून द्या, एवढेच माणसं नाही, पूर्ण चौक गच्च भरला पाहिजे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठं जात नाही. अहो, थोड्या दिवस फक्त शेतातले कामं बंद ठेवा, आयुष्यभर आपल्याला बसून खाण्याची वेळ येणार आहे. आयुष्यभर थोडा दिवस बंद ठेवायचे फक्त. का, आपल्यासाठी वाघ तिथं मरणाची झुंज देतोय, तो आज तिथं लढतोय. आज इथे एक वाघ इथं लढतोय, मरणाच्या दारामध्ये बसलेत. अन्न नाही, पाणी नाही, कोणाकडे पाहत नाही, कोणाला बोलत नाहीत. त्यांना प्रपंच परमार्थ संसार नाही का. आपण का सोडलंय सगळं फक्त आपल्यासाठी. आपल्याला आरक्षण भेटावं, आपल्याही लेकराचं काहीतरी कल्याण व्हावं. आपली बाकीच्यांची पिढी गेली आहे, कारण बरेच जण पाहतोय ऑप्शन शिक्षण घेता खूप शिकलेत, MA BEd झालेत, सगळं काही शिक्षण घेतलंय, पण त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नाहीत. मग गावामध्ये शेतामध्ये फिरणार नाही तर काय करणार आहेत ते. सगळेजण सांगतात यांनी काहीच केलं नाही, फक्त शिकत होता पण कुठंच त्याला काही जॉब भेटला नाही. याच्या पाठीमागचं कारण नाही पाहिलं तुम्ही. शिकत होता पण आरक्षण नव्हतं. मनाचं खच्चीकरण झालं. माणूस 2दा पडला तर उठून उभे राहील, पण 10 वेळा जर पडतच राहिला तर 11 वेळेला उठायला त्याला ताकद तर राहिली पाहिजे ना. ताकद नाही त्यांच्याकडे उभं राहण्यासाठी. का, मराठ्याचे पोरं एवढे कच्चे नाहीत तुम्हाला सांगते पहा. आज आरक्षण नसतानाही प्रत्येक घरातला, प्रत्येक परिवारातला, प्रत्येक भावकीतला 1-1, 2-2 जण तरी जॉबला नोकरीला आहेत. का, फक्त हुशारीच्या जीवावर, आरक्षणावर नाही. त्यांना जर आरक्षण भेटलं तर कोणत्या पदव्या भेटतील त्यांना. मी सांगेल,
जे आज स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतेत, प्रत्येक बांधवांसाठी, त्या प्रत्येक मावळ्यांसाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाची. लेकरं तसे पाहिजेत, लेकरं तसं जन्माला आलं पाहिजे की त्या मुलानं आपले पोटी जन्म घेतल्याच्या नंतर भगवंताला आनंद झाला पाहिजे. आज या मराठ्या मावळ्यांचा का आनंद भगवंताला होणार नाही? जगासाठी जीवावर उद्धार झालेत, भगवंताला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, मुलगा पाहिजे कोणासारखा? भगवान प्रभू रामचंद्रांच्या सारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा पाहिजे, बाळ ध्रुवासारखा मुलगा पाहिजे. आणि कायम माणसानं लक्षात ठेवा, क्रांती ही झोपडीतच जन्माला येत असते. ती कधी एसी आणि बंगल्यात जन्माला येत नाही, ती झोपडीत जन्माला येते. असं कधी ऐकलंय का तुम्ही एसीत बंगल्यात रोज फॉर्च्युनरमध्ये फिरतेत, रोज 35-30 लाखाच्या गाडीत फिरतोय आणि ती आमरण उपोषणला बसलाय? असं ऐकलंय का तुम्ही? का? हां, क्रांती फक्त झोपडीत जन्माला येते सांगते. त्यांना जाण असते, त्यांना गरिबीची परिस्थितीची जाण असते, त्यांना माहिती आहे गरिबीचं दुःख काय असतं. सगळं बाजूला सोडून आज समाजासाठी ते उभे होत आहेत. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाची. आजकाल आपण लेकरं पाहतोय, मला नाही म्हणायचं सगळेच लेकरं आज जागे आहेत असं नाही. तसं खरं जर पाहिलं, आज कीर्तनासाठी भरपूर लोक यायला पाहिजे होते. जे आले नाहीत तुम्हाला विरोध नाही करत मी, पण तुमची लहानी बहीण म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. या नारदाच्या गादीवरून उभं राहून सांगते, आज मनोज दादा जरांगे पाटलांना अंतरवालीमध्ये 40 दिवसामध्ये 80 कीर्तनं झालेत. तिथेही माझं कीर्तन होतं. किती? 80 कीर्तनं झालेत. आज संतांची ताकद, भगवंताचं नामस्मरण म्हणतात ना, भगवंताची इच्छा जर पूर्ण केली तर देव आपली इच्छा पूर्ण करतो. आज एवढा आपण भगवंताला आर्त हाक मारतोय, देव का आपली हाक ऐकणार नाही? ऐकणार. पण प्रत्येकानं हात जोडून विनंती आहे, असं दूर राहू नका, घरामध्ये अजिबात राहू नका. एकदा ही संधी गेली, दादा सांगतायत परत संधी नाही. ही संधी जाऊ देऊ नका, ही संधी जाऊ द्यायची नाही. आपण प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाला स्वाभिमान, सार्थ अभिमान पाहिजे. मी एका मराठा कुटुंबामध्ये जन्माला आलो आहे, मी एका मराठा कुळामध्ये जन्माला आलेलो आहे. माझं शिक्षण नाही झालं, पण माझे लहाने बहीण भाऊ आहेत कोणीतरी, त्यांचं शिक्षण होईल, आरक्षण भेटलं, पुढच्या पिढ्या आनंदाने राहतील. हे आपण विचार करून आपण या मैदानामध्ये उतरलं पाहिजे. सगळ्यांनी परत हात वरती करून माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. इथं फक्त एकच माणूस नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक कुळातला, प्रत्येक जाती धर्मातला माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी प्रत्येक मावळा तयार व्हायचा. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. पहा, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शुभारा जाग, बसला घोड्यावरी बैराजा ग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्या सगळ्यांनी, सगळ्यांनी टाळी वाजवायची माझ्यासोबत. सगळ्यांनी एक मराठा, बैराजा ग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्यायचे सगळ्यांनी, हात वरती, हात वरती सगळ्यांनी. आठ पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. परत लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी, काय सांगतायत. 8 पगड जाती 16, जरा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा. शुभावानी दाखवा कोणी शूरय भूमीवरी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे कोण? शूरवीर मनोजदादा जरांगे पाटील, हरिभक्त परायण. का 40 दिवस सप्ताह केलाय त्यांनी. हात वरती घ्या सगळ्यांनी. शुभावानी दाखवा कोणी शूरय भूमी बरी, शुभावानी दाखवा कोणी शूरय भूमी बरी. बाई माझा ग शुभरा जाग, बसला घोड्यावरी बैराजा ग, बसला घोड्यावरी. शुभरा जाग, बसला घोड्यावरी. हात वरती घ्या सगळ्यांनी.
मनसर जरांगे पाटील घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर आईनं हात फिरवला तोंडावरून. वगात जाऊ नको का आईचं अंतकरण होतं ते. कोणत्या आईला वाटतं का माझ्या लेकरानं स्वतःचं बलिदान द्यावं, माझ्या लेकरानं डोळ्याआड राहावं. 2 महिने आज घराच्या बाहेर आहेत, पण अगोदर जाताना सांगितलं आई डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दे, तुझ्या चरणावरती डोकं ठेवतोय, आशीर्वाद दे बाळा. बाहेर निघालाय विजय प्राप्त करूनच घरी ये का. त्या आहेत राजमाता राष्ट्रमाता मासाई जिजाऊ. मासाई बादिला वचन ती वचन पूर्ती केली, शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी, प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभरा जाग क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा बसला घोड्यावरी बाई राजा ग, बसला घोड्यावरी शुभरा जाग, बसला घोड्यावरी. बैराजा ग बसला घोड्यावरी, बैराजा ग बसला घोड्यावरी, बैराजा ग बसला घोड्यावरी. जय हो. टाळी 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 जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की. माईक वाले थांबा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आता तुम्ही तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा. मी सांगेल मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा पाहिजे जरांगे पाटलांसारखा, मुलगा पाहिजे अमित दादासारखा. तेव्हा धन्य माता पिता तयाची. भगवंताला आनंद होईल, पण त्यासाठी आईवडिलांनाही धन्यता दिली जाईल, पण तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. मी सांगेल तुम्हाला भगवंताला आनंद होतो, आईवडिलांनाही धन्यता दिली जाते, पण कधी नामदेव महाराज सांगतायत पहा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयामध्ये भगवंताला साठवलंय म्हणून आई वडिलांना धन्यता दिली आहे. फक्त आई वडील यांना धन्यता नाही, धन्य ते अरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो. त्या गावालाही धन्यता दिली ज्या गावामध्ये जन्म झालाय. फक्त आई वडील आणि गावाला धन्यता नाही, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा. मला सांगा आज कितीही पिढ्या गेल्या, कितीही पिढ्या गेल्या, जरांगे पाटलाचं नाव कोणी विसरणार आहे का. प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर नाव करून घेतलंय. मी सांगेल ज्या वेळेला आरक्षण भेटेल, जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, त्याच फोटोच्या शेजारी मनोजदादा जरांगे पाटलाचा फोटो असणार आहे. तेवढं कीर्ती कमवली त्यांनी, तेवढी कीर्ती कमवली, कारण हे माणसं काहीतरी विशेष अवतार घेऊन आलेले असतात. पा आहेत माणसासारखे, माणसातच राहत आहेत, पण काहीतरी विचारवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन इथपर्यंत आलेत ते. आपण आजकाल पाहतो छावा आणि 12 महिने 24 तास तोंडात कायम मावा. पण काय छावा म्हणा तुम्ही, शिवजयंती आपण साजरी करतोय, गणेश उत्सव साजरा करतोय, पण त्यावेळेला समजलं जाईल तुमची शिवजयंती सफल झाली. प्रत्येक मावळ्यानं, जसं की आपण पाहतो प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतात पहा. शिवजयंती आली तर आपण हार घालता, फुलांचा सडा टाकता, पण प्रत्येकानं नंबर लावला पाहिजे. 12ही महिने, प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी गावातला प्रत्येक मावळा, जसं की वरती छत नसतं त्या
आपण जो पाहतो ना छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळीवरती छत्तर नसतं, ते आपण काहीतरी सावलीचं ठिकाण तर केलंच पाहिजे. पण जसं मारुतीला आपण पाणी घालतो ना, प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पुतळ्यालाही पाणी घातलं पाहिजे आणि रोज पूजा केली पाहिजे. तेव्हा समजता येईल शिवजयंती सफल झाली. प्रत्येकानं दरवर्षी शिवजयंतीसाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. जास्त नाही पण 4 जणांनी 5 जणांनी जरी संकल्प केला, या दिवसापासून या वर्षीच्या शिवजयंतीपासून आम्ही अजिबात मावा आणि गुटखा याला हातही लावणार नाही, मग समजता येईल खरी तुम्ही शिवजयंती साजरी केली. तर दरवर्षी जास्त नाही करता आलं पाहिजे, पण 2 जण माळकरी झाले पाहिजेत, तेव्हा समजता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज मावळे तुम्ही आहेत आणि शिवजयंती तुमची सफल झाली. फक्त डीजे लावून डीजेच्या समोर नाचून नाही का, माणसामध्ये किती ताकद पाहिजे, तुम्ही किती बॉडीनं किती श्रीमंत आहात तब्येतीनं, याला किंमत नाही. जरांगे दादा त्यांच्याकडे पहा तुम्ही, जरी तब्येतीनं स्ट्रॉंग नसले, जरी त्यांच्याकडे तब्येतीची श्रीमंती नसली, पण आज विचारवंत आहेत. पूर्ण समाजाचा विश्वास त्यांनी कमवला आहे. काही करता आलं असतं त्यांना, कित्येक पिढ्या त्यांच्या बसून खाल्ले असते, एवढं कमवून बसले असते ते, पण नाही म्हणे. जसं माझा परिवार आहे तसाच माझा समाज देखील आहे. समाज म्हणजेच माझा परिवार आहे. मीही समाजाच्या प्रत्येक घरातला कोणीतरी मुलगा आहे, मी प्रत्येकाचा कोणीतरी नातलग आहे, या उद्देशाने ते लढत आहेत. ज्या वेळेला त्या व्यासपीठावरती 14 तारखेच्या घरातली परिवारातली माणसं येणार होते, त्यांच्या पत्नीला त्यांच्या लेकरांनाही सांगितलं 14 तारखेच्या तुम्ही सभेला या, पण समाज म्हणून सभेला यावं लागेल. माझा कोणी आई म्हणून नाही का, प्रत्येक जण माझ्यासाठी आलाय. आपण पाहिलं बीडची सभा झाली पहाटे 3-3:30ला, पण तेवढा समाज पैसे देऊन येणार नाही कुणी, प्रत्येक जण स्वतःचे दुःख घेऊन येतोय. 75 जेसीबी होत्या स्वागत करण्यासाठी. किती हा आजपर्यंत होत्या कोणाला, कोणत्या आमदार खासदारला कोणत्या मंत्र्याला होत्या, पण नाही का, ह्या माणसानं खरं कमवलं आहे. या माणसाने कमवलंय, दुसरं कमवण्याची काही गरज नाही त्यांना. आपण पाहतो आज एवढी मोठी सभा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसं, एवढी त्यांची सुरक्षा होती. कधी कधी पाहिलं एखाद्या यात्रेला एवढे मोठे पोलिसन कोण, पण 14 तारखेच्या सभेला कोणीच नव्हतं. फक्त मावळ्यांनी, मी इथं सेवा करणार आहे, मीही कोणीतरी आहे, मीही मराठा समाजातला आहे, मीही मराठा कुळातला आहे, मीही मराठा जातीतला आहे, आणि जरांगे पाटलाचा मीही कोणीतरी नातलग आहे म्हणून प्रत्येकजण सेवा करत होता. का तिथे अजिबात मारहाण, कोणतीच वाईट गोष्ट, कोणतीच घटना झाली नाही. प्रत्येकजण परिवारातला आहे म्हणून एवढे मोठे एकत्रित आले होते. ही प्रत्येकाला जाण पाहिजे. आणि असे लेकरं आपल्या जन्माला आपल्या पोटी आली तर नक्कीच म्हणावं धन्य माता पिता तयाची. लेकरं पाहिजेत, आईवडिलांच्या पोटी जन्माला आले, मुलं आले, कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, पण ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं आणि सात्विक विचाराच्या मुली जन्माला येत आहेत, त्यांचा आनंद गावाला नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, देशालाही नाही, थेट भगवंताला त्यांचा आनंद होतो. भगवंताला आनंद होत असतो त्यांचा. म्हणून तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं असतं. का अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक.
पुत्र होती जय सात्विक होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कन्या पुत्र होती जय सात्विक दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा वा टाळी वाजवा सगळ्यांनी. वा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतायत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात, सात्विक विचाराच्या मुली जन्माला येतात, त्यांचा आनंद थेट भगवंताला होत असतो. पण तसे लेकरं जन्माला येणं फार गरजेचं असतं. पहा, आपण पाहिजे मुलगा पाहिजे सात्विक विचाराचा, मुलगी पाहिजे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मेराबाई, संत सोयराबाईंच्या सारखी, तर भगवंताला आनंद होईल. प्रत्येकाला वाटत असतं भगवंताला आनंद व्हावा, त्यासाठी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागेल. हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग मनच का शुद्ध करायचंय? आपलं बसतं मन इथं पण सगळं लागतं घरी, तसं नाही का? मन हे चंचल चपळ, जाता येता मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरपी संसार येणे नाही. हेच मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचे. काही काही म्हणतील ताई कीर्तन कथा ऐकतो आम्ही, पण आमची इच्छा पूर्ण होत नाही. होईल पूर्ण तुमची इच्छा, पण कधी? अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण देवाचा स्वभाव आहे ना, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवंत अगोदर घेतो नंतर देत असतो. पहा, आपल्याला वाटत असेल देवानं आमची इच्छा पूर्ण करावी, भगवंत प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना, प्रत्येक संकल्पना पूर्ण करतो, पण देवानं आपली आवड पूर्ण करावी या अगोदर तुम्हाला देवाची आवड पूर्ण करावी लागेल. महिला मंडळ मला सांगा, धोंड्याच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमचे जावई जेवणासाठी येतात, तुमची मुलगी येते, तुमच्या मुलीचं लग्न होऊन 2 वर्ष झाले, 3ऱ्या वर्षी धोंड्याचा महिना आला, बरोबर? जावाई बाप्पू मुलगी जेवायला आल्याच्या नंतर तुमच्या जावयाचा आवडता पदार्थ तुम्हाला करायचा आहे. कोणाला विचारणार तुम्ही जावयाला काय आवडतं? तर सांगा ना. तुमच्या मुलीला का 2 वर्षापासनं ती त्यांच्यासोबत राहिली, तिला माहिती यांना काय आवडतं काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवंताला काय आवडतंय हे संतांना माहिती. म्हणून आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं अखंड नामाचं चिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी भगवंताची आवड आपण पूर्ण करू त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होती. आज आपण कीर्तन करतोय अर्थात देवाची आवड पूर्ण करतोय. देव आपली आवड म्हणजे आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार? देव देणार आहे. आता कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कारण आपण सगळ्यांचं मत पाहिलं, सगळे पाहिले, फक्त कामापुरते मांजर आहेत, अजिबात काही विषय नाही. जसं म्हणतो ना आपण, दुधावर डोळा असतो, कुठपर्यंत कुठपर्यंत? हां, कसं बोलले तुम्ही आता? ज्या दिवशी आपण भगवंताची आवड, आज आपण भगवंताची आवड पूर्ण करतोय, देव आपली आवड पूर्ण करणार आहे का? सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, द्रौपदी मातेवरती संकट आलं होतं पहा, पण तरी सुद्धा देवानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या. अगोदर कंठामध्ये द्रौपदी मातेच्या हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा, अखंड कंठामध्ये नामस्मरण होतं. हेही उदाहरण सगळ्यांना माहिती. भगवान परमात्म्यानं सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत, माहिती आहे ना? म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सगळ्यांनी टाळी वाजवायची, सगळ्यांनी टाळी वाजवून जोरात
सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पेडीला मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. आता इथं उदाहरण सांगते तुम्हाला. सुदाम देवाला भगवंतानं सोन्याची नगरी दिली. बालमित्र होते, बालसखा होते. मनात आलं असतं पोहे न घेताही सोन्याची नगरी दिली असती, पण भगवंतानं सांगितलंय केले कर्म झाले त्याची भोग आले न उपजले मेले. आपलं कर्म आपल्याला भोगावं लागणार आहे, दुसरं अजिबात कोणी भोगणार नाही. म्हणून जे कर्म आपण केले ते आपल्याला चुकवायचंय, ते आपल्यालाच पूर्ण करायचं आहे. दुसरं एक उदाहरण सांगते तुम्हाला. मैत्री होती पण किती, आपण आत्ताची मैत्री पाहतो. दोस्ती पक्की खरंच आपणा फक्त दोस्ती, दुसरं काही नाही. कुठपर्यंत? खिशातली तंबाखूची पुडी संपेपर्यंत आणि गाडीतलं पेट्रोल संपेपर्यंत. पण जेव्हा का मित्र संकटात अडकू द्या, अजिबात चुकू नाही विचारत. असं एक म्हण आहे पहा, का शाळेत मैत्री असावा पण मैत्रीत शाळा नसू नये. काय? शाळेत मैत्री असावा पण मैत्रीत शाळा नसू नये. मैत्री पाहिजे. का? सुदामदेव जेव्हा भगवंतासाठी पोहे घेऊन चालले होते ना, इकडे सुदामदेवाच्या पायामध्ये जर दगड टोचले तर भगवंताला वेदना व्हायच्या, आणि सुदामदेवाच्या पायामध्ये जर काटे टोचले तर भगवंताच्या काळजाला पिळा बसत होता. ती आहे मैत्री, ती आहे दोस्ती. मग त्यांनाही सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत. भगवंताचा स्वभाव अगोदर काहीतरी घेतो आणि तेव्हा देत असतो. आज आपण एवढं आमरण उपोषण चाललंय. प्रत्येक महिला मी सांगेल तुम्ही जागृत राहायचंय, अजिबात झोपून राहायचं नाही. फक्त पुरुष मंडळांच्याच हक्काचं नाही, तुम्ही जागृत व्हायचंय. का? सगळं आपण जर पाहिलं, लहान लेकराचा पहिला गुरु आई असते. स्त्री शक्ती खूप मोठी आहे. जेव्हा महिला मैदानात उतरते तेव्हा कोणतीच गोष्ट मागे हटत नाही, ती द्यावीच लागते. जेव्हा मी पाहिलं अंतरवालीला, महिला मंडळी आमच्या शागडवरून अंतरवालीपर्यंत लाईन होती, पूर्ण शागडपर्यंत लागलेली. एवढ्या महिला आल्या होत्या भेटण्यासाठी, पूर्ण लाईन करून सगळ्या मनीष दादांना भेटण्यासाठी आल्या होत्या. आंबडवरून तेवढेच लोक होते. प्रत्येक ठिकाणावरून 20-20, 25-25 किलोमीटर अंतरावरून पायी चालत येत आहेत महिला. एवढ्या महिला रडतायत. फक्त एकच विनंती आहे, दादा आमच्यासाठी तुम्ही अन्न सोडलंय, अन्नाचा त्याग केलाय, पण थोडंसं पाणी घ्या. ही आपणही विनंती करायची पहा. कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा माणूस तो आहे पहा. तो माणूस सगळ्यात मोठा माणूस आहे. तो आहे म्हणून एवढं जग पेटलंय फक्त एका माणसामुळे. तो एक मराठा, पण आपण लाख मराठ्यानं त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते. म्हणून आरक्षण मिळण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता प्रत्येक माय माऊली मराठा, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसानं, प्रत्येक महिलेनं इथे यायचं आहे. रस्ता रोको आंदोलन आहे उद्या, सगळ्यांनी यायचं आहे. कोण कोण येणार हात वरती करा पटकन. हां करा हात वर. तर दाका केस राका दगडा का धोंडा आका. हां यायचं आहे तुम्हाला बे उद्या. हात वरती करा पटकन. प्रत्येकानं शपथ घ्यायची माझ्या समोर. आत्ता दोन्ही हात वरती आले पाहिजे, दोन्ही हात. हां बघू किती जोरात आवाज येतोय. नाही आले तर काय होईल मी सांगत शकत नाही. हात वरती घ्या सगळ्यांनी, हात वरती. माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. येणार ना सगळे? आता पटलं. फोटो काढून पाठवा मला, कोण कोण आलेत कोण कोण नाही आले तर मग बघू यांच्याकडं. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आणि अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती माणसाला जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीता भागवत करीती श्रवण
आणि अखंड चिंतन विठोबाचे. कारण गीता ही जगावं कसं शिकवते, तर भागवत ही मरावं कसं शिकवते. पण काही म्हणतात ताई मेल्यावर मुक्ती भेटल का? लेकरांसाठी खूप मोठं गाड्या बंगल्या प्रॉपर्टी कमवून ठेवली, भेटल मेल्यावर मुक्ती. कशी? लेकरांना सांगू आमचे हाडं तेवढे काशीला सोडा. हाडं काशीला सोडण्याची गरज नाही. जिवंतपणी जरांगे पाटलांना आमच्या अमित दादाला मुक्ती भेटली, हे तुम्हाला कुठं कळतंय? हाडं काशीला सोडायची गरज नाही. जिवंतपणी जर माणसाला मुक्ती मिळवायची असेल, श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. कारण एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये जो कोणी स्नान करेल त्याच्या तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे जगद्गुरु तुकोबराय एक इच्छा व्यक्त करतायत की जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतोय, जे गीतेचं भागवत श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. घडो त्यांची मला घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची. हा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही, पार नाही. कोळी कन्या पुत्र होते जे जातिक, कोळी कन्या पुत्र होते जे जातिक. परी माझ्या देवा पार नाही. परी माझ्या देवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे जातिक. कोळी कन्या पुत्र होती जे जातिक. दया
कन्यापुत्र टाळी वाजवा एकदा सगळ्यांसाठी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? जो आपलं हित जागतायत त्यांची, ज्यांचा आनंद भगवंताला होतो त्यांची, जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात त्यांची. तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा वरती हात घ्यायचे, माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचे. सगळ्यांनी ज्याच्या हातावरती नाही येणार, ज्यांच्या हातावरती नाही येणार त्यांना त्यांच्या त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे. सरळ हात वरती घ्या. महिला पुरुष कट्ट्यावरले वट्ट्यावरले, हां सगळे कवर क्षेत्राच्या बाहेर घ्या हातावरती. नाही तुम्ही नाही, तुम्ही नाही. विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा हात खाली, हात घ्या म्हणलं. हां माझ्या विनंतीला सर्वांनी मान देऊन हात वरती घेतले म्हणून धन्यवाद. पण हात खाली घ्या म्हणण्याच्या अगोदर पटकन खाली घेतले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पूर्ण अभंगाचा विस्तार झाला नाही कारण निमित्त वेगळे आहे आपल्या कार्यक्रमाचं. इथं काय तुम्हाला अभंगन हे काय ऐकायचं, तसं ओरिजिनल वारकरी कीर्तन करते मी. ओरिजिनल वारकरी असं काही नाही. हसवते थोडंफार, म्हणजे कीर्तनात विनोद करते, विनोदात कीर्तन नाही. पण सगळ्यांचा आग्रह होता आणि जी परिस्थिती आहे समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. आज सकाळपासनं कमीत कमी 15 ते 20 फोन आले असतील मला महाराष्ट्रामधून. ताई आमच्याकडे पण उपोषण चालू आहे, कीर्तन करा. आणि प्रत्येकाचं कीर्तन मी घेते, जशी जशी तारीख असेल माझ्या पद्धतीनं मी तसे सगळ्यांचे कीर्तन करते. समाजापर्यंत आपला संदेश पोहोचावा. प्रत्येकानं अजूनही प्रत्येकाला वाटलं पाहिजे भगवं रक्त जे आमचं मर्द मराठ्याच्या अंगामध्ये असं सडसड केलं पाहिजे. का आपण आज एवढं मोठं कार्य उभं केलं आहे. आज प्रत्येकाचं हित त्याच्यामध्ये आहे, प्रत्येकाचं हित आहे. पण हिताला सगळ्यांनी जागं राहिलं पाहिजे. प्रत्येकानं हिताच्या ठिकाणी जागा राहून प्रत्येकानं इथं आलं पाहिजे, इथं येऊन बसलं पाहिजे. सगळ्यांना विनंती असेल
या कार्यक्रमासाठी